मी सन्माननीय आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांना माझा कार्य अहवाल दिलेला आहे. संघटनात्मक कार्याचा आणि प्रभाग क्रमांक 24 ह्याचाही कार्य अहवाल मी दिलेला आहे. आणि घरोघरी आता गेले 1.5-2 महिन्यापासून इलेक्शनच्या दृष्टीने आपण जो प्रचार करतो आहोत हे चालू आहे आणि लोकांचा जो काही प्रेम आहे, लोकांचं जे काही प्रेम मला मिळतंय, जो काही आशीर्वाद मला मिळतोय, हे बघून सुद्धा माझ्या म्हणजे मनाला एक समाधान मिळतं की आज जे आईने काम केलं त्या दृष्टीने लोक माझ्या सोबत उभी राहतात. त्यामुळे माझ्यासाठी हीच एक खूप स्पेशल गोष्ट आहे की लोकांचा साथ आणि लोकांचा जो सपोर्ट आहे तो मला मिळतोय. त्यामुळे भाजपाचं काम आम्ही सगळेजण करत आहोत आणि घरोघरी जाऊन आज प्रभागामध्ये 2-3 वेळा मी जाऊन आलेला आहे. म्हणजे एकदा नाही तर काही एरियामध्ये तर 2-3 वेळा सुद्धा जाणं झालेलं आहे घरोघरी आणि लोकांचा प्रचंड प्रेम आणि साथ मला मिळालेली आहे. तर त्यांचा मी पहिले आभार मानते की तुम्ही माझ्यासोबत या सिच्युएशन मध्ये उभे आहात, तर ते मी लोकांचा खूप आभार मानते. हो, आता आपल्या अंबरनाथ मध्ये ज्या निवडणूक आहेत त्या एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून लोकांशी संपर्क करणं आणि लोकांना सांगणं की तुम्ही भाजपासाठी मतदान करा, ही मोहीम आम्ही घरोघरी सुरू केलेली आहे. आणि 8 वर्ष गेले मी भारतीय जनता पार्टीचं काम करते, संघटनात्मक काम करते, शहरात काम करते आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मी एक कार्यकर्ता आहे आणि त्या नात्याने आम्ही सर्वच भाजपाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील आणि लोकांचा जो काही सपोर्ट आहे भाजपाला कसा मिळेल त्या दृष्टीने आम्ही सगळेजण काम करत आहोत. आता गेले 8 वर्ष आम्ही काम करतच आहोत. लोकांचे जे काय आमचे संबंध आहेत हे अनेक दशकांचे आहेत. त्यामुळे तयारी हा शब्द मी नाही वापरणार. हे संबंध आहेत, हा एक परिवार आहे. त्यामुळे आपल्या परिवाराला जेव्हा आपण भेटायला जातो तेव्हा ती तयारी नसते, तो वॉर्ड नसतो किंवा ते मतदार नसतात. माझ्यासाठी तो परिवार आहे आणि आज त्याच माझ्याच परिवाराने ही इच्छा माझ्याकडे व्यक्त केली की जे आईची लेगेसी आहे ती लेगेसी तू पुढे घेऊन जायची आहे आणि म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेला मान देऊन हे काम मी करतेच आहे. 2020 पासून मम्मीच्या समोरच तिच्याच नेतृत्वामध्ये ती तयारी मी सुरू केली होती आणि तिच्या आशीर्वादानेच मी 2020 पासून हे काम सुरू केलं प्रभागात. त्याच्या आधीपासून 2016-17 पासून मी शहरात संघटनात्मक काम करते, प्रदेश लेवलवर संघटनात्मक काम करते. विदर्भ दौरा असू दे, कोकण दौरा, म्हणजे अगदी नक्सलाइट एरियामध्ये जाऊन देखील भाजपाचा बेटी बचावचा प्रसार आम्ही केलेला आहे. आणि ते काम म्हणजे एक उत्सुकता होती, एक ती जिद्द होती की काहीतरी आपल्याला एक स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची. घरात राजकारण आहे, आईचं नाव आहे, पण माझी पण एक आयडेंटिटी असावी काहीतरी, ह्याची एक खूप मनापासून माझी धावपळ होती. कारण माझ्या आईने नेहमी सांगितलेलं की तुला तुझी आयडेंटिटी क्रिएट करायची आणि म्हणून विदर्भ दौरा असू द्या, 15 ते 20 दिवस आम्ही विदर्भात होतो. तर नक्सलाइट एरियामध्ये असू दे, कोकणमध्ये आम्ही काम केलेलं आहे. शहरात अनेक संघटनात्मक काम केले. 1 वर्षामध्ये प्रचंड मोठा कारसेवकांचा गौरव असू दे किंवा महिलांचा सन्मान सत्कार असू दे, स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप असू दे, 2020 मध्ये कोविड कार्य असू दे, स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप लोकांना तेव्हा जेव्हा नोकऱ्या नव्हत्या तेव्हा स्किल असून काहीतरी त्यांचा एक बेनिफिट व्हावा या दृष्टीने तेव्हापासून तर आतापर्यंत कंटिन्यू परिवाराशी, जे आमचा परिवार त्याशी संपर्कात आम्ही आहोतच. आणि आता जेव्हा एक वेगळ्या अर्थाने एक वेगळं संकटच म्हणू जे माझ्यावर आलं किंवा एक सिच्युएशन मध्ये मी आहे, तर जो लोकांचा प्रेम आणि सपोर्ट मी पाहते की जे प्रेम त्यांनी आईवर केलं, ती आपुलकी आणि प्रेम आणि तो जिव्हाळा त्यांनी जो आशीर्वाद ते मला देत आहेत, हा बघून मीही देखील की बाबा हे एवढं तिने लोकांसाठी केलं होतं, जे प्रेम आता मी जाते तर मला ते अनुभवता येते. कारण तेव्हा जेव्हा आई काम करतच होती तेव्हा तर मी भरपूर लहान होती हे समजून आलं. पण आज जेव्हा मी जाते आणि ज्या 80-90 वर्षाच्या आजी आहेत ते नवीन तरुण पिढी पण 3 पिढ्या म्हणतात की तुझ्या आईने आमच्यासाठी उभी होती, आमच्या संकटात उभी होती, आमच्यासाठी काम केलंय. कोणाचे हेल्थ इश्यू असू दे, कोणाला ऍडमिशन असू दे, कोणाला पोलीस कंप्लेंट करायची असेल किंवा मानसिक छळ, डोमेस्टिक व्हायलन्स असू दे स्त्रियांबाबत, ते प्रत्येक स्त्रियांसाठी ती उभी राहिली आहे. सगळ्याच दृष्टिकोनातून, कोणाला नोकरी असू दे, कोणाच्या शिक्षणाचं असू दे, अनेक पिढ्यांना तिने आपण म्हणतो ना घडवलंय की अनेक लोकांना तिने नोकऱ्यांनी लावल्या. ते जेव्हा लोक म्हणतात की आमचं आयुष्य हे तुमच्या आईमुळे सावरलं, ते माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि शेवटी आपण काम करतो हे लोकांच्या प्रेमासाठी आणि तिची लेगसी पुढे ठेवण्यासाठी समाजकार्य आता मी करतच राहणार आहे. भाजप सोबत आम्ही सदैव आहोत, मी सदैव आहे. तर निवडणूक या दृष्टीने नाही, आज 24 मध्ये इच्छुक म्हणून मी फॉर्म भरलेला आहे. तेव्हा आईच्या आशीर्वादाने जे 2020 मध्ये सुरू झालं
आज त्या दृष्टीने मी तिची इच्छा होती की मी काम करावं, तो मी फॉर्म भरलेला आहे.